प्रभाग क्रमांक 11 मधून शिवयुतीचे उमेदवार जे आहेत मनसेचे म्हणजे आता शिवयुती म्हणतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघे एकत्र येऊन शिवयुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत. शिवयुतीचे चंद्रकांत लक्ष्मण डांगे हे या प्रभागामधून निवडणूक लढत. सर काय सांगाल होता, तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढवताय आणि तुमचं विजन काय की आता एवढी वर्ष तुम्ही या ठिकाणी राहता, आपण फिरत असतो किंवा आपण काय सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकांची सेवा करत असतो. महाराष्ट्र निर्माण सेनेत तुम्हाला फार मोठी एक संधी या 21व्या शतकातल्या शहरात दिलेल्या, काय सांगाल? नमस्कार, मी चंद्रकांत डांगे, उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 11 क मधून. मी प्रथम सन्माननीय राजसाहेबांचे आणि आमचे नवीन शहराध्यक्ष गजानन काळे यांचे आभार मानतो की मला त्यांनी या विधानसभेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मला त्यांनी संधी दिली. तर सांगायचं तात्पर्य हे की नवी मुंबई महानगरपालिकेचं 21व्या शतकातलं शहर असेल आणि आहे, खूप चांगलं शहर आहे, काही प्रश्नच नाही. पण आता ना खूप बकालपणा करून ठेवलाय या शहराचा. इथले जे काही प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांनी अक्षरशः या महापालिकेला फार ही करून ठेवले, खाली करून ठेवले. तर जी कामं करणं अपेक्षित होती ती कामं न करता यांच्याच घराणेशाहीतले सगळे यांचेच नगरसेवक, हे स्वतः नगरसेवक, यांची बायको नगरसेविका, आता त्यांनी सुनेला उतरवलंय, अजून दुसऱ्या आणखी एका माणसाला उतरवलंय. हे सगळं यांनीच करून ठेवलेलं आहे. म्हणजे हेच सगळं करणार, बाकी सामान्य कार्यकर्ता, त्यांचा कार्यकर्ता अजिबात यांच्याकडे नाहीये. आणि नेते सांगतात की नाही ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. मला तर नाही वाटत की कार्यकर्त्याची निवडणूक आहे. जर कार्यकर्त्याची निवडणूक असेल तर कार्यकर्ता निवडणुकीमध्ये उभा राहायला पाहिजे ना. म्हणजे नेत्यांची मुलं, नेत्यांच्या सुना, नेत्यांच्या बायका काय करतात या निवडणुकांमध्ये? आता टप्प्याने जर आपण बघाल तर ज्या निवडणुकीत उभे आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 11 मधून हे नेते म्हणून स्वतःला संबोधतात की मी विकास पुरुष म्हणून जे सांगतात, विकास पुरुष जर बघायला गेला तर आज आम्ही कोपरगाव गावात रॅली काढली, काल कोपरगाव गावात रॅली काढली, तर अक्षरशः ना चालायला जागा नाहीये. खड्डे, मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. जर एखादी काळोखात जर गेलो माणूस गेला तर मोबाईलची बॅटरी टॉर्च लावल्याशिवाय चालू शकत नाही, अशा परिस्थिती आहे. रस्त्यांची बांधकामं केली, रस्त्यांची बांधकामं जर केले तर ती रस्त्यांची बांधकामं रस्त्यावरती आणि बिल्डिंगचा प्लेस खाली आलाय. कोणत्या विजनाना अंतर्गत त्यांनी ते रोड बांधले गेले? जो आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर सांगायचा म्हटला तर सेक्टर 19चा तलाव. आजच्या घडीला जाऊन बघावं काय परिस्थिती तलावाची. दिवसाला जर आज संध्याकाळी काम बंद केलं, सकाळी आल्याच्या नंतर 2 मशीन लावून त्या तलावातलं त्या तिथे जे काही बांधणार आहेत ना बिल्डिंग, 5 माळ्याची बिल्डिंग बांधणार आहेत, ते 2 मोटरनी पाणी काढून फेकावं लागतंय. आणि एवढ्या छोट्या लावल्यात पाणी बाहेर पडण्यासाठी. म्हणजे तो जिवंत तलाव होता, तो जिवंत तलाव यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मारून टाकला. 5 माळ्याची बिल्डिंग बांधायला 60 कोटीचे टेंडर काढले. खरोखर एवढे पैसे अपेक्षित आहेत ते बिल्डिंग बांधण्यासाठी? पहिले सांगितलं की आम्ही तिथे तलावाच्या जागी आम्ही तिथल्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन बांधलं होतं. मग त्या गार्डनची जी वर्क ऑर्डर काढली होती किंवा गार्डनसाठी जो आरक्षित प्लॉट केला होता, तो असं काय झालं अचानक तिथल्या लोकांना गार्डन न देता तो तलाव बुजवून तिथे 5 माळ्याची इमारत बांधण्याची वेळ आली. इमारत बांधताना तुम्ही त्या एरियाचा अभ्यास केलाय का? म्हणून तिथल्या स्थानिक नागरिकांना विचारलंय का की बाबांनो आम्ही इथं हे बिल्डिंग बांधतोय, उद्या तुम्हाला होणारा त्रास आहे तो होणार आहे, त्या लोकांची एनओसी घेतली का? तर नाही घेतली. कारण त्या तलावासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सगळ्यात पहिलं आंदोलन केलं. बाहेरून ट्रकच्या ट्रक भरून त्या ह्याच्यावर आणून ठेवले गेले आणि ढिगारे करून गेले. गवत वाढलं, पावसामुळे सगळं घाण झाली होती, खूप मच्छर झाल्या. माझ्याकडे काही नागरिक आले आणि मग त्यानंतर मी ते सगळं साफ करून दिलं आणि तो तलाव जी घाण झाली ती पूर्ण लेवलला करून दिली. आजच्या घडीला तिथली लोक नाराज आहेत. तिथले स्थानिक लोक इथून सोडून निघून गेलेत रूम का? तर त्या रोजच्या कर्कश आवाजानं लोक फार कंटाळलेले आहेत आणि भविष्यात जी चाहूल म्हणतात ना की दिली गेली, भविष्यात त्यांना ज्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे ती अडचण खूप मोठी असणार आहे. तुमचं विजन काय? माझं विजन
हा माझा जो प्रभाग आहे त्या प्रभागात सेक्टर 2 आणि सेक्टर 3 हा खूप परिस्थिती गंभीर होती या वॉर्डची. आजच्या घडीला आपण तिथे ड्रेनेज लाईन, पाण्याचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आपण हाताळलेले आहेत. गेल्या 10 वर्षात आपण ते बऱ्यापैकी हाताळले. विजेचा प्रश्न आपण जवळजवळ 90% आपण निकाली काढलेला आहे, जी जाहीर होती ती. आणि ड्रेनेजांचा आता सगळ्यांच्या म्हणजे माजी नगरसेवकांच्या किंवा अजून आम्ही खूप पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्याच्यामुळे आता कंटेनमेंटची कामं आता जवळजवळ टप्प्यात आलेली आहेत. त्या इलेक्शन नंतर ही सगळी कामं पूर्ण होतील. आता माझ्या विजन बघा जर म्हणाल तर हा जो सेक्टर आहे, 2 सेक्टर आहेत, इथे खूप शिकलेली मुलं आहेत. पण त्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका पुढे एमपीएससी, युपीएससी, सर्व स्पर्धा परीक्षा, सर्व सरकारी शाळांच्या जेव्हा सर्व सरकारी नोकरीच्या परीक्षा होतात त्यासाठी मुलांकडे जागा नाही अभ्यास करण्यासाठी. कारण बांधकामांच्या बाबतीत जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आहे ना, आता संध्याकाळच्या वेळेला जरी बघायला तर खूप काळोख असतो किंवा काही लग्न असतात, काही कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये डीजेचा आवाज, या गोष्टींचा आवाज असतो आणि त्याच्यामध्ये मुलं अभ्यास करू शकत नाही. तर त्यासाठी एखाद्या चांगल्या प्रकारचं अभ्यासिका नवी मुंबई महानगरपालिकेकडनं केली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट रस्ते, गटर. रस्ते गटर हा विषय आहे, पण रस्ते ना हे चांगल्या प्रतीचे पाहिजे. जसं सर्व रास्ते म्हणतात की नाशिकमध्ये जे मी रस्ते बनवले होते 510 किलोमीटरचे रस्ते बनवले होते रास्त्यामध्ये आणि चांगल्या प्रतीचे रस्ते बनवले होते. तर तसंच विजन आपलं असेल की विभागातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्याचे काही समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने कमी केल्या पाहिजे. आता सगळ्यात मोठा जर विषय म्हणाल तर पार्किंगचा. आता एक इथे गाडी उभी राहिली तर इथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या पूर्ण ठप्प होऊन जातात. पार्किंग हा सगळ्यात मोठा विषय आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेत जेव्हा आम्ही जर नगरसेवक म्हणून आम्हाला लोकांनी पाठवलं तर पहिला जो विषय असेल ना तो पार्किंगच्या बाबतीत आम्ही जरूर मांडू. आणि जसं रस्त्यामध्ये बाबा मुंबईच्या याच्यामध्ये दाखवलं की पार्किंगची व्यवस्था कशी पाहिजे, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये पार्किंग कशी केली जाते, कुठल्या कुठल्या जागांचा वापर केला जातो. तर त्या हिशोबाने आम्ही राजसाहेबांशी सल्ला मसलत करून आम्ही आमचे जे नेते आहेत आम्ही राजसाहेब ठाकरे त्यांच्याशी बोलून आपण त्या गोष्टी करू शकतो, असं आमचं विजन आहे. त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या माजी नगरसेविका ज्या होत्या त्यांनी काम चांगलं केलेलं आहे, परंतु त्या टप्प्याटप्प्याने काम करत असताना मध्येच करोनाचा काळ आला, त्यामुळे प्रशासनाच्या ताब्यात हे सगळं गेल्यामुळे बरीच कामं थांबली गेली आणि त्या कामाला पुन्हा आता वेग मिळेल आणि या निवडणुकीनंतर ती वेग घेतला जाईल आणि त्याला साथ आमची असेल असं या ठिकाणी चंद्रकांत लक्ष्मण डांगे यांनी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.